कसं वाटतं अस्मिता? बायको कुठे आलोय मग आपण? आपण आलो पंटाई पांडावा बीचवर. जसं की तुम्हाला माहिती आहे, आपण काही दिवसांपासून बालीमध्ये फॅशन नावाच्या हॉटेलमध्ये थांबलेलो आहोत. तर आज आपल्याला एक वॉटरफॉल आणि समुद्रकिनारा पाहायला जायचं आहे, ज्याचं नाव पांडावा बीच आहे, जे पांडवांपासून पडलेलं आहे. तर जाण्या अगोदर चला मग आपण स्विमिंग पूलमध्ये जाऊन स्विम करूया आणि लगेच निघूया आपण. हॉटेलच्या छतावर असलेल्या स्विमिंग पूलमधून दिसणारा सुंदर सूर्योदय आणि समोरील शहराचे दृश्य खरोखरच मंत्रमुग्ध करणारे आहे. सकाळच्या त्या शांत वातावरणात स्विमिंग पूलच्या कडेला बसून हा निसर्गाचा अप्रतिम चमत्कार पाहताना मन अगदी हरवून जाते. हा सूर्योदय आणि शहराचे दृश्य खरोखरच अविस्मरणीय आहे. तर चला मग आता वॉटरफॉल जवळ. आपण वॉटरफॉल जवळ चालला. इकडे खूप सारे शॉप्स आहेत. त्यांचे वेफर्स मला वाटतं याचे आहेत, बीटरूटचे आहेत. अच्छा. आणि यांचे वेफर्स जरा डिफरंट आहेत आपल्यापेक्षा. सी थोडेफार डिफरंट आहेत. इकडे ब्रिजेस आहेत. हा मेन वॉटरफॉल. इकडे चाललोय आणि तो एक ग्लास ब्रिज आहे. त्याची कॉस्ट अराउंड 5 लाख आहे तिकडले. टेकेनांगन धबधबा बालीच्या उबूद शहराजवळ असलेल्या एका प्रमुख पर्यटन स्थळापैकी एक आहे आणि त्याच्या सुंदर दृश्यामुळे पर्यटकांमध्ये लोकप्रिय आहे. याची उंची सुमारे 15 मीटर आहे आणि हा धबधबा सफेद नदीवर स्थित आहे. धबधब्याच्या आसपास हिरवळ आणि निसर्ग सौंदर्य आहे. येथील पाण्याचा आवाज आणि थंडावा पर्यटकांना आकर्षित करतो. येथे पोहोचण्यासाठी थोडासा ट्रेक करावा लागतो, ज्यामुळे ट्रेकिंग प्रेमींसाठी हे ठिकाण आवडीचे आहे. धबधब्याच्या सुंदर पार्श्वभूमीमुळे फोटोग्राफीसाठी हे ठिकाण उत्तम आहे. कसं वाटतं अस्मिता? टेकेनांगन धबधबा बालीमध्ये भेट देण्यासारखे एक अद्वितीय ठिकाण आहे, जेथे पर्यटक निसर्गाच्या सानिध्यात राहून विश्रांती घेऊ शकतात. आम्ही ज्या हॉटेलमध्ये राहतो तिकडली स्ट्रीट आहे. आजूबाजूला सगळे हॉटेल्स, स्पा आणि क्लब्स आहेत. बीचचं नाव पांडव बीच आहे, पण इकडची लोक त्याला पंडावा बीच बोलतात. ओके ओके. कारण तिकडे मूर्ती ज्या होत्या त्या 5 पांडवांच्या होत्या. सगळे इकडे चौकात पण महाभारताचा उल्लेख करणाऱ्या मूर्त्या दिसतात आपल्याला. हे पांडव बीच महाभारतातील 5 पांडव आहेत, त्यांच्या नावावरून पडलेलं आहे. कारण त्यांच्या इकडे मूर्त्या पण होत्या आणि इथे नकुल, अर्जुन, युधिष्ठिर, सहदेव या सगळ्यांची इकडे नावं आहेत. त्यामुळेच याचं नाव पांडावा बीच पडलाय पांडवांपासून. तर चला असं घेऊ. बघू शकता तुम्ही समोर किती सुंदर दृश्य आहे. निळं पाणी आहे, मूर्त्या आहेत. हे बायको कुठे आलोय मग आपण? आपण आलो
पंटाई पांडावा बीचवर. तर चला बघूया पांडावा बीच कसं आहे. इकडे शॉप्स आहेत आणि इकडे बीच आहेत. इकडे सगळ्या प्रकारे तुम्हाला कपडे, खायला नारळ पाणी वगैरे सर्व 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 आयटम. प्यायला नारळ पाणी, खायला जेवण. ऑर्डरसाठी येतो ऑर्डर करायला. बालीमधील पांडवा बीच येथे एक सुंदर समुद्र किनारा आहे, जो त्याच्या स्वच्छ, क्रिस्टल स्पष्ट पाण्याने आणि विशाल पांढऱ्या वाळूने ओळखला जातो. अधिक निर्जन भागात स्थित असल्याने हे ठिकाण गर्दीपासून दूर शांततेचा अनुभव देते. समुद्र किनाऱ्याला घेरलेले नाट्यमय चुनखडीचे डोंगर त्याच्या नैसर्गिक सौंदर्यात भर घालतात, ज्यावरून हिरवेगार झाडे उतरताना दिसतात. पांडवा बीच शांतता आणि रमणीय दृश्ये शोधणाऱ्यांसाठी उत्तम आहे, ज्यामुळे ते विश्रांतीसाठी आणि बालीच्या किनारपट्टीच्या सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी एक आदर्श ठिकाण आहे. तर आता इकडे रात्रीचे 8 वाजलेले आहेत आणि आपल्या इंडियामध्ये आता 5 वाजले असतील. वॉटरफॉल आणि बीच बघितल्यानंतर आता खूप भूक लागली आहे. मी जॅपनीज रेस्टॉरंट बघत होतो पण ते काय भेटला नाही. इकडे शॉपिंगचा यांचं हे या लिजियनमध्ये खूप सारे तुम्हाला हॉटेल्स आणि शॉप्स भेटतील काय नाही काय विकत घ्यायला. चला मग बघू आजचा डिनर. मग कुठे आलोय आपण आता अनिकेत? आता आपण कुटामध्ये द लेजिन एरियामध्ये इटालियन रेस्टॉरंट आहे त्याच्यामध्ये आलो. तर यांचा फूड आलेला आहे, इटालियन फूड. एक पास्ता मागवला आहे आमच्या मॅडमनी, त्यांना सगळे डिशेस माहिती असतात. तिथं कॉम्प्लिमेंटरी आहे. आणि या सेकंड पण मागवला आहे, याच्यात चीज खूप जास्त आहे, लसानिया म्हणून आहे, खूप चीज आहे. आणि इकडले वाईब्स बघा, हे दारू वाईन्स वगैरे इकडे ठेवलेले आहेत. सगळ्या प्रकारचे लोक फॉरेनर्स वगैरे फुल एन्जॉय करतात. आणि आमच्या मॅडम पण, होम मिनिस्टर पण इकडे खात आहेत. खूप चीजी आहे. आता रजा घेतो. असं नवीन एपिसोड आणि नवीन ठिकाणांना घेऊन आपण पुन्हा भेटूया. मित्रांनो, आपल्या जीवनात प्रवासाचं महत्त्व अनमोल आहे. जग फिरणं, नव्या संस्कृती जाणून घेणं आणि निसर्गाचं सौंदर्य अनुभवणं हे आपल्याला समृद्ध करतात. हे क्षण कधीच परत येत नाहीत, पण त्यांच्या आठवणी आपल्यासोबत कायम राहतात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.